जय जय रघुवीर समर्थ। आम्ही आहोत सज्जनगडावरती। रामनवमी सप्ताह आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे गीता परिवार व श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय चेतना जागृती ह्या आम्ही ओवीपर शिवचरित्र पारायण, शिवरायांचे ओवीबद्ध चरित्र पारायण हे आम्ही चौघजणी आणि असेच बाकीचे एकूण 20 ते 25 जण आहोत। महिला एक 10-15 आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही ज्येष्ठ आहोत। आणि आमचा श्रेष्ठ म्हणजे हा नवयुवक तरुण की ज्याचा मी मगाशी माझ्या एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला। ही प्रेरणास्तोत्र घेऊन नवयुवक जे येतात आणि शिवचरित्राचं पारायण, तो IT मध्ये सर्व्हिसला आहे आणि असा असताना त्यातून वेळ काढणं, आता प्रत्येक तरुणाला वेळ नसतो तरुणांना रील काढण्यासाठी वेळ असतो, परंतु अशा ओवीबद्ध चरित्र पारायण आणि शिवाजी महाराजांचं चरित्र अनुभवण्यासाठी आणि हे करण्यासाठी हा खूप सुंदर आहे। त्याला मला खूप प्रेम वाटलं। तसंच ह्यांनी जाणता राजामध्ये काम केलेलं आहे। सर तुमचं नाव सांगा। पुराणिक सर यांची भेट झाली आणि एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे ह्यांच्याकडनं एक गोड बातमी मिळाली। सर तुमचं नाव आणखी बातमी सांगा। मी अभय पाटील। आमचं चिरंजीवाचं काल राष्ट्रीयकृत बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली, त्याबद्दल राष्ट्रीयकृत बँकेमध्ये चिरंजीवाची त्यांची निवड झालेली आहे। असं सुंदरपैकी चांगल्यापैकीचं बातमी आम्हाला मागेच कळाली, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन। आणि तुझं नाव आणखी हे सांग। माझं नाव मृणाल गत्रे, मी राहणारा पुण्याचा आणि खरं तर मला इथं एक योग मिळाला। खूप मोठी मंडळींसोबत मी एक लहानसा व्यक्ती म्हणून मी उभा राहू शकतो, त्यामुळे खूप खूप धन्यवाद। भारतीय नागरिकांची म्हणजे पुढे जी पिढी असावी तर ह्यासाठी असावी आणि अशी जर पिढी असली तर भारत देश खूपच चांगला होईल। महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न आणि चांगलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आता यांच्याकडे। आम्ही मावळते आहोत, हे उगवते आहे। धन्यवाद। जय जय रघुवीर समर्थ। जय जय।